श्री राम जय जय राम। 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 नमस्कार। आज दिनांक 2 नोव्हेंबर। श्रीराम जय राम जय जय राम। आसक्ती भगवंताची असावी। श्रीराम जय राम जय जय राम। आसक्ती भगवंताची असावी। कोणत्याही धर्माची आपण कधीही निंदा करू नये। प्रत्येक धर्मात निरनिराळे विधी लावलेले असतात। धर्माला विधींची फार जरूर असते। विषय सुद्धा आम्ही विधीने भोगतो। आम्ही गंगेवर स्नानाला जातो असे म्हणतो। खरोखर मनाने आपण गंगेवर गेलो तरी चालू शकते। तेव्हा गंगेला स्नानाला जाऊन अपवित्र मनाने परत आलो तर त्या स्नानाचा काय उपयोग? नाम घेऊन विषयाचा धंदा केला तर काय उपयोग? कर्माची बंधने तुटावीत म्हणून शास्त्राची बंधने पाळावी लागतात। देवाला पैसा देण्याचा हेतू हाच की माझा लोभ कमी व्हावा। खरे म्हणजे आपल्याला कर्म केल्याशिवाय कर्मतच नाही, पण आपण फळाची आशा उगीच करीत बसतो। इथेच आपले चुकते। काहीही न करता राहणे मनुष्याला शक्य नसते। उदाहरणार्थ, एखाद्याला सांगितले की हातपाय न हलविता काहीही न करता स्वस्थ राहा तर ती त्याला शिक्षाच होईल। जर काहीतरी करणे जरूरच आहे तर उचितच गोष्ट करावी। जी गोष्ट बंधनाला कारण होते ती विपरीतच असते। कर्तेपणाच्या अभिमानाने केलेले कर्म हे असे विपरीत कर्म होय। ज्ञानावस्थेमध्ये झालेले कर्म पूर्णच असते। त्या अगोदरचे कर्म पूर्ण होत नाही। धर्म तरी काय सांगतो तर प्रत्येकाने आपले कर्तव्य करावे। पण कर्तव्य तरी कशासाठी करायचे तर ते भगवंतासाठी होय। भगवंताच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून कर्तव्य करावे तरच मानव सुखी होईल। सुधारणांनी सोयी केल्या म्हणजे देहसुख वाढविले, त्याने परावलंबित्व मात्र आले आणि परावलंबनात खरे सुख नाही। लौकिक विद्या ही खरी विद्या नव्हे, अविद्याच ती। विद्येने एक समाधान तरी मिळाले पाहिजे किंवा हमखास पैसा तरी मिळाला पाहिजे। या दोन्ही गोष्टी तिने साधत नाही। विद्वानाला सुद्धा मला नोकरी द्या असा अर्ज करावा लागतो, म्हणजे ती विद्या स्वयंप्रकाशी नाही। जीवनाला हवा, पाणी, अन्न या वस्तू आवश्यकच आहेत, त्या कशाही मिळवाव्यात। पण बाकीच्या वस्तू काही आवडी खातर तर काही लौकिकात जरूर म्हणून पाहिजेत। पैसा असेल तर दैन्यवाणे राहू नये, पण त्यामध्ये आसक्ती असू नये। आसक्ती भगवंताच्या ठिकाणी असावी आणि इतर प्रापंचिक वस्तूंबद्दल उदास असावी। मला कोणी शत्रू नाही आणि मित्र नाही अशी ज्याची खरी वृत्ती तो सुखी। जो कशावरही अवलंबून नाही, ज्याच्या आड काही येत नाही तो मुक्त समजावा। देहाला कुठेही लागले तरी आपल्याला जाणीव होते, त्याचप्रमाणे मनाच्या सर्व वृत्तींमध्ये भगवंताचे स्मरण असणे हेच अनुसंधान होय, हीच विद्या होय, हाच खरा धर्म होय आणि हेच परमार्थाचे सार होय। ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे तो प्रपंचच त्याचा परमार्थ होतो। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। महाराज आपल्याला सांगतात की मनुष्य म्हणून ज्यावेळी आपण जन्माला येतो त्यावेळी आपल्याला प्रपंच हा आलाच आणि आपण या प्रपंचातल्या विषयात आसक्ती निर्माण करतो, स्वतःहून अडकतो आणि त्यामुळेच आपल्याला साऱ्या सुखदुःखांना सामोरं जावं लागतं। पण खरं तर आसक्ती ही फक्त एकाच गोष्टीची असावी आणि ती म्हणजे आपल्या भगवंताची। आणि जो आपल्या भगवंताविषयी आसक्त आहे त्यालाच खऱ्या अर्थाने परमार्थ साधू शकतो आणि तोच खरा मुक्त समजावा, त्यालाच आयुष्यातला खरा आनंद आणि समाधान गवसतं। पण त्यासाठी अर्थातच आपण या साऱ्या विषयात न अडकता कर्तव्याने आपला प्रपंच निभावला पाहिजे, तो केला पाहिजे। आणि असा कर्तव्य करून आपल्या परमेश्वराचं स्मरण जो सातत्याने प्रत्येक कृतीत ठेवतो त्यालाच खरं तर भगवंताची प्राप्ती होऊ शकते। ज्या मनुष्याची वृत्ती सदैव स्थिर राहते आणि त्याच्या
या वृत्तीमध्ये काहीही कारणाने कोणताही अडसर येत नाही तोच खरा मुक्त समजावा. जो कशावरही अवलंबून नाही तोच खरा मुक्त आहे. आणि अशा व्यक्तीलाच भगवंताची प्राप्ती लवकरात लवकर होईल. आणि हेच परमार्थाचं खरं सार आहे. असं हे परमार्थाचं सार आपल्या गुरुच्या कृपा आशीर्वादाने तुम्हा आम्हा साऱ्यांनाच लाभो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. Shri Ram